महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारी घोडातांडा एक्सप्रेस म्हणून परिचित झालेली पूजा राठोड याचा सत्कार बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस नेते आरिफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तौफिक शेख यांच्यासह ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष युवराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पूजाचा सन्मान करण्यात आला आहे। यावेळी बोलताना दिलीप माने म्हणाले की पूजाने महाराष्ट्राचा मान उंचावला आहे। तिच्या यशाचे रहस्य जाणून घेतलो। खूप मेहनत, जिद्द आणि स्वप्न आहे तिच्यात। पुढे आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक आणेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। तौफिक शेख यांनीही पूजाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या सत्कार सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष युवराज चव्हाण यांनी हा संयोग घडवून आणला। पूजाचे वडील तथा प्रशिक्षक आणि गावातील मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। पूजा राठोडवर बंजारा समाजासह संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकांचा वर्षाव होत आहे। घोडातांडा एक्सप्रेस पूजा राठोड हिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीस आम्हीही मनापासून शुभेच्छा देतो। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आमची वाहिनी सोलापुरी कट्टा न्यूज। इथून पुढे येईल आता हिला म्हणजे थोडंफार धाडस तर येईल, पण एवढे दिवस तर एवढं स्टेट पर्यंत घेतो ना आपण, त्याच्यावरती कधी नव्हतं गेलो स्टेजच्या पुढे। इथंच प्रॅक्टिस करत होती ती। मग तिच्या पप्पाने तिला धावण्यासाठी ट्रॅक वगैरे नव्हता, असं काहीच नव्हतं, तर ते दांडात घ्यायची प्रॅक्टिस तिची। मग तेव्हा कोरोनाचा हे होता ना पिरियड, त्यामुळे तिथं तिला प्रॅक्टिसला एवढी सोय नव्हती। नंतर तिनं आपल्या इथंच डीएड कॉलेजच्या तिथं नाही का, तिथं प्रॅक्टिस केली थोडे दिवस। मग तिला इथून बाहेर आपण चांगले कोच शोधू, आपण एवढं चांगली पळते असं बऱ्याच जणांनी सपोर्ट केला। मग तिथून त्यांनी पंढरपूरला चालले होते। पंढरपूरला जाता जाता मग त्यांना त्यांच्याच एका मामाने सांगितलं की कशाला जाता, इथे एवढे चांगले कोच आहेत। मग त्यांना मी